उजगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सत्तारूढ आघाडीतील सदस्यांना आवर्तन पद्धतीनं संधी देण्यात येते. मावळत्या उपसरपंच सारिका मानेंनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त राहिलेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळासाहेब वाईंगडे यांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालंय. त्यांना आदरांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी तुषार पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. सदस्य राहुल जीवन मोळे यांनी उपसरपंच पदासाठी त्यांचं नाव सुचवलं. सरपंच मधुकर चव्हाण यांनी तुषार पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या दक्षिणचे लाडके आमदार ऋतुराजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उंचगाव ग्रामपंचायतमध्ये आज डेप्युटी सरपंचपदी तुषार पाटील यांची निवड झाली. एक मताने निवड झाली. भविष्यामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा गावातल्या विविध संस्था असतील, सर्व भागामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून सर्वजण आम्ही एकत्र राहून आमदारांच्या आणि साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असं या पद्धतीचा निर्णय झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनीता चव्हाण, वैजयंती यादव, अनुराधा वाईंगडे, सारिका माने, गीता हावळ, शिवानी पाटील, शीला मोरे, मयुरा चव्हाण, तलहा मनेर, संदीप पाटील, अरविंद शिंदे, विराग करी, श्रीधर कदम, संदीप कुंभार, राहुल मोरे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच तुषार पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. निवडीनंतर उपसरपंच तुषार पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. ग्रामपंचायत डेप्युटी सरपंचपदी आमचे मित्र व ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील यांची बिनविरोध सर्वानुमते निवड झालेली आहे. आमदार ऋतुराज पाटील दादा व आमचे नेते माननीय बंटीसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे ग्रामपंचायतमध्ये अगदी सक्षममध्ये काम चालू आहे. तुषार पाटील अशा उमद्या नवयुवकाला सर्व सदस्यांनी व उंचगाव लोकनायक सरपंच मधुकर चव्हाण साहेब, बंटीसाहेब व ऋतुराज दादा व बंटीसाहेब भाऊ प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना संधी दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही तुषार पाटलांच्या वतीने त्यांचे असे आभार मानतो व तुषार पाटलांच्याकडून आम्ही अगदी भरघोस अशी कामाची एक पोचपावती मिळावी अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो. अनेकदा आमदार ऋतुराजदादा व बंटीसाहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी आमच्या ग्रामपंचायतचा कारभार अगदी उत्तम प्रकारे चालू आहे. त्यासाठी लोकनायक सरपंच बंटीसाहेब व सर्व सदस्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो व अनेकदा अभिनंदन करतो. यावेळी आपला भाऊ उपसरपंच झाल्यानंतर तुषार पाटील यांच्या बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी महेश जाधव, कावजी कदम, रवी काळे, भूषण कदम, मधुकर चव्हाण, सूरज पाटील, विनायक हावळ, गुरु माने, श्यामराव यादव, राजू काळे, सुमित मोरे, पंचरत्न तरुण मंडळ, बंटी पाटील प्रेमी ग्रुपच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते.